दृश्य पाहणार आहोत ती म्हणजे मुख्यमंत्री सध्या विकास कामांची पाहणी करतायत। गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 2 पर्यंत असलेली जी मेट्रो लाईन 7 अ आहे तिचा बामणवाडा इथून पुढचा मार्ग भूमिगत असणार आहे। बामणवाडा इथे मोठा बोगदा खणलेला आहे आणि याचा शेवटचा टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आता इथं उद्घाटन त्याचं पार पडणार आहे। ही दृश्य सध्या आपण बघतो। या मेट्रो कामाची पाहणी मुख्यमंत्री सध्या करतायत। या बोगद्याचं ब्रेक थ्रू हे फडणवीसांच्या हस्ते केलं जाणार आहे। मेट्रो लाईन 7 अ मार्गिकेचं हे काम आहे जे प्रगतीपथावर आपल्याला दिसतंय। गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा हा मार्ग आहे। भूमिगत मार्ग आहे ही मेट्रोची ही लाईन आणि त्यासाठीच त्याचं या बोगद्याचं ब्रेक थ्रू हे आता केलं जाणार आहे। देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या हस्ते ते पार पडणार आहे आणि सध्या फडणवीसांकडून या मेट्रो कामाची पाहणी केली जाते। संबंधित अधिकाऱ्यांकडून या सगळ्या कामाची माहिती घेतली जाते। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, आता नेमकं तिथे काय घडतंय? साधारण किती वाजता हे काम फडणवीसांच्या हस्ते पुढे नेण्यात येईल? खरं तर या कामाला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा स्विच जो आहे तो ऑन करण्यात आलेला आहे। आता जी दिशा नावाची जी खोदकाम करणारी मशीन होती ती आता या टनलचा अगदी शेवटचा टप्पा पूर्ण करून काही वेळामध्ये आपल्याला बाहेर येताना पाहायला मिळणार आहे। आपण जर पाहिलं तर खरं तर हा फार महत्वाचा टप्पा आहे मुंबई मेट्रो लाईन 7 अ मधला, कारण की विलेपार्ले येथील CSM आहे रोडवर असलेला हा TBM दिशाने एक महत्वाचा टप्पा गाठलेला आहे। ऐतिहासिक असा हा क्षण आहे, कारण की पहिली अशी मेट्रो आहे जी उन्नत मार्ग आणि भुयारी मार्ग दोन्ही मधून जाते आणि त्यातला हा पहिला भुयारी मार्ग आहे ज्याचं खोदकाम जे आहे ते शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर दहिसर पूर्णेला गुंडवलीशी जोडणारा रेड लाईन मार्गावरचा हा मेट्रो 7 अ असा हा विस्तार करण्यात येतोय। 3.4 किलोमीटर लांबीच्या या संपूर्ण लाईनवर जर आपण पाहिलं तर बोगद्याचं काम हे सुरू होतं आणि आता ते अंतिम टप्प्यात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। डाऊन मार्ग आहे हा, खरं तर डाऊन मार्गाचा हा शेवटचा टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर महत्वाचं म्हणजे या मार्गिकेचा सगळ्यात महत्वाचा गोष्ट अशी जी आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा मार्ग जो आहे तो जोडला जाणार आहे। त्यामुळे यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत, कारण की मेट्रो 3 असेल, मेट्रो 1 असेल, त्याचबरोबर मेट्रो 7 अशा या 3 ज्या मेट्रो लाईन आहेत त्यांना जोडणारा हा महत्वाचा मेट्रोचा 7 अ असा हा टप्पा आहे आणि याचं अखेर या बोगद्याचं जे आहे ते खोदकाम आज पूर्ण होत आहे आणि दिशा नावाचं हे टनेल बोरिंग मशीन जे आहे ते आता बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळालं। या खरं तर या बोगद्याचं काम पूर्ण झाल्यानंतर या संपूर्ण मेट्रोला एक वेगळी दिशा मिळालेली आपल्याला पाहायला मिळेल, कारण की हे काम जे आहे ते अत्यंत महत्वपूर्ण असं काम जे आहे ते होतं, कारण की यामध्ये बरेच अडथळे सुद्धा पाहायला मिळत होते। त्याचं कारण असं होतं की अनेक सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे विमानतळ होतं जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे त्यामुळे खोदकाम हे अगदी सावधगिरी बाळगून जे आहे ते करायचं होतं। त्याचबरोबर अनेक नाले, त्याचबरोबर गॅसच्या पाईपलाईन असतील किंवा इतर काही महत्वाच्या गोष्टी या मार्गामध्ये होत्या, त्यामुळे सगळ्या गोष्टींची काळजी घेत अखेर याचं खोदकाम जे आहे ते पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि आपण ज्या ठिकाणी ज्या परिसरामध्ये उभा आहोत तो बामणपाडा असा या परिसराचं नाव आहे आणि तिथे याचा हा महत्वाचा टप्पा जो आहे तो पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर या संपूर्ण ह्याची लांबी जर आपण पाहिली तर 3.4 किलोमीटरची लांबी आहे आणि त्यामध्ये 0.94 किलोमीटरचा हा उन्नत मार्ग आहे, म्हणजे ज्याला आपण ब्रिजवरचा एक मार्ग म्हणू शकतो, ज्यामध्ये मेट्रोनी वरच्या रस्त्यावरून धावताना आपल्याला पाहायला मिळेल। तर भूमिगत जो मार्ग आहे ज्याचा आता शेवटच्या टप्प्यातलं हे जी मशीन आहे दिशा नावाची ती बाहेर येताना पाहायला मिळेल। हा भूमिगत मार्ग जो आहे तो 2.5 किलोमीटरच्या जवळपास आहे आणि संपूर्ण हा जो 7 अ चा मार्ग आहे यामध्ये महत्वाचं म्हणजे 2 स्थानक आहेत। त्यातला उन्नत जो स्थानक आहे जे तयार होणार आहे ते एअरपोर्ट कॉलनी नावाचं असणार आहे। तर जे भूमिगत आहे त्या
भूमिगत स्थानकाचं नाव हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्थानक असं असणार आहे. त्यामुळे महत्वाचा टप्पा आहे आणि हा आता पूर्ण झालेला आहे. आणि या मार्गामुळे खरं तर थेट आता प्रवाशांना विमानतळ जे आहे ते गाठता येणार आहे. आपण अनेक वेळेस बघितलं की विमानतळ गाठताना मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना त्या ठिकाणी द्रुतगती मार्गावर करावा लागतो. मात्र आता तो मार्ग जो आहे हा मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे खऱ्या अर्थाने, कारण की सुलभ असा हा प्रवास मुंबईकरांना करता येणार आहे. महत्वाचं म्हणजे थेट तुम्ही कुलाब्यावरून या ठिकाणी या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येऊ शकतात. त्यामुळे मेट्रो 3 ची जी मार्गिका आहे कुलाबा वांद्रे स्वीट त्या मार्गावरून तुम्हाला थेट आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे गाठता येणार आहे. त्यामध्ये भूमिगत स्थानकं आहेत आणि या मार्गासोबत हा जो आहे तो प्रवास देखील सुखकर होताना पाहायला मिळेल. आणि हा ऐतिहासिक क्षण आहे रुद्धी. आपण जर पाहिलं तर आता ही मशीन जी आहे ती पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी ही दिशा नावाची जी टीव्हीएम मशीन आहे ती या ठिकाणी बाहेर येताना आपल्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये पाहायला मिळेल. खरं तर हा संपूर्ण ज्या ठिकाणी भूमिगत हा मुद्दा खणला गेलाय त्याचं महत्वाचं कारण मी एक सांगू इच्छितो की आजूबाजूला दाटीवाटीची वस्ती सुद्धा आहे आणि त्यामध्ये हा मार्गाची रचना ही करण्यात आली ती विमानतळापर्यंत. त्यामुळे बांधकामासाठी कमी जागा जी आहे ती या संपूर्ण मार्गामध्ये व्यापण्यात आलेली आहे आणि त्यानुसार ह्याचं काम जे आहे ते करण्यात आलेलं आहे. खरं तर बामणवाडा, वाल्मिक नगर, विलेपार्ले येथील सुमारे या संपूर्ण मार्गासाठी 200 ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांचं सुद्धा पुनर्वसन करण्यात आलं आणि त्यानंतर या प्रकल्पाचं काम जे आहे ते टप्प्याटप्प्याने आता पूर्ण करण्यात येताना पाहायला मिळते. त्यामध्ये 1800 मिलीमीटरची व्यासाची भूमिगत सांडपाण्याची वाहिनी होती तिला सुद्धा वळवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर विविध जलवाहिन्या होत्या, गॅस पाईपलाईन होत्या, सांडपाण्याच्या वाहिन्या होत्या, अशा सगळ्या नाले इतर सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्याचं स्थलांतर करून यशस्वीरित्या आता या बोगद्याचं या मार्गाचं महत्वाचा टप्पा जो आहे ते पूर्ण होतोय. खरं तर हा संपूर्ण मार्ग जो आहे त्याचं आतापर्यंत जे आपण जर पाहिलं तर 59% काम हे मेट्रो मार्गाच्या 7 हे पूर्ण झालेलं आहे आणि त्यातला हा जो महत्वाचा टप्पा आहे डाऊन मार्गावरचा जो टीबीएम मशीन द्वारे याचं खनन करण्यात आलेला आहे तो आता या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं जे आहे ते ही मशीन आपल्याला आता बाहेर येताना पाहायला मिळणार आहे आणि संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मंगलप्रभात सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर MMRDचे अधिकारी आहेत, मेट्रोचे अधिकारी जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी कार्यरत होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या मेट्रो 3च्या वरून जे आहे ते 6 उन्नत रस्त्याच्या त्याचबरोबर पाण्याखालून अनेक अडचणी या मार्गामध्ये होत्या आणि त्या सगळ्यावर मात करत अखेर MMRDने त्याचं खोदकाम जे आहे ते आता पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि एक यशस्वी वाटचाल जी आहे ती आपण खऱ्या अर्थाने मुंबईकरांसाठी म्हणू शकतो. कारण की आता थोड्याच वेळात ब्रेक थ्रू हे या टनेलचं होणार आहे आणि त्यानंतर हा एक ऐतिहासिक क्षण आपल्याला पुढारीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. एक महत्वाचं असं जे काम आहे ते या ठिकाणी मेट्रोचं होताना पाहायला मिळते. एकंदरीत जर आपण पाहिलं तर सगळे टप्पे जे आहेत ते महत्वाचे मुंबईमध्ये मेट्रोच्या विविध ज्या मार्गिका आहेत त्या टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. त्यामधली जी लाल मार्गिका आहे त्यातलाच एक हा महत्वाचा टप्पा आहे. मेट्रो 7 मार्गातील 7 हा एक महत्वाचा टप्पा आहे जो थेट आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडला जातोय आणि यावरून तुम्ही मुंबईच्या विविध ठिकाणी मेट्रो अंतर्गत भुयारी मार्गातून हा वातानुकूलित प्रवास जो आहे तो करू शकणार आहात आणि त्याचा अनुभव जो आहे तो तुम्हाला घेता येणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्वाचा हा मार्ग आणि याचं आता या ठिकाणी जे आहे ते या टनलचं ब्रेक थ्रू आपल्याला होताना पाहायला मिळतं. पहिला असा हा टीबीएम टनेल आहे जो उन्नत आणि भुयारी अशा दोन्ही प्रमाणात आहे. त्यामुळे ही मेट्रो जी आहे ती उन्नत मार्गातून आणि भुयारी मार्गातून पहिल्यांदाच धावताना पाहायला मिळेल. आता ह्याचं काम जे आहे ते 59% जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे
महत्वाचं आहे आणि यामध्ये खरं या ही संपूर्ण TBM आपण जी प्रणाली पाहते याच्या मार्फत हे खोदकाम करण्यात आलेलं आहे. जसं आपण जर पाहिलं की सगळ्यात मोठा बोगदा जो आहे तो या ठिकाणी मुंबईमधला जो महत्वाचा आहे तो म्हणजे कोस्टल रोडचा खोदण्यात आला होता आणि त्या ज्या TBM मशीनद्वारे खोदण्यात आला होता त्याचं नाव जे आहे ते मावळं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि तसंच नाव जे आहे ते या मशीनला सुद्धा देण्यात आलेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला जी हालचाल ज्या आहेत त्या सुद्धा पाहायला मिळतात. आता थोड्याच वेळात जी आहे ती मशीन जी आहे दिशा ती बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत हे सगळं महत्वाचं आहे आणि हा ऐतिहासिक क्षण आपण या पुढारीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रेक्षकांना सुद्धा दाखवतो आणि त्याचा अनुभव जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर एक महत्वाचा टप्पा हा पार पडतोय. यामध्ये एक उन्नत मार्ग आहे. निश्चित धनंजय, जसं तुम्ही म्हणताय की एक महत्वाचा क्षण असेल हा, कारण अशा पद्धतीनं विकास कामं अनेक ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात. मेट्रो मार्ग जो भूमिगत मार्ग आहे त्याचा जो बोगदा आहे जो प्रचंड मोठा आहे आणि त्याचं काम आता प्रगतीपथावर असताना आपण नुकतंच बघितलंय फडणवीसांच्या हस्ते आता त्याचं या बोगद्याचा ब्रेक थ्रू झालेला आहे. आणि आता ही जी दिशा नावाची मशीन आहे जिच्या माध्यमातून हे सगळं काम केलं जात आहे, ब्रेक थ्रू या बोगद्याचा झालेला आहे. त्याची ही थेट दृश्य सध्या आपण बघतो. मेट्रो 7 च्या बोगद्याचा हा ब्रेक थ्रू होतानाची ही दृश्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगल प्रभात लोढा या सगळ्या क्षणाला उपस्थित आहेत. इतर काही अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर त्यांच्या हस्ते या सगळ्या आता कामाची सुरुवात झालेली आहे. सगळ्या कामाची पाहणी मुळात मुख्यमंत्र्यांनी आधी केली आणि त्यानंतर आता मेट्रो 7 वरचा जो भूमिगत मार्ग आहे गुंतवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2 बामणवाड्यापासून पुढचा मेट्रो मार्ग हा भूमिगत आहे आणि त्यासाठीच जो बोगदा असणार आहे त्याचं ब्रेक थ्रू नुकतंच पार पडलंय. मेट्रो लाईन 7 मार्गिकेचं हे प्रगतीपथावर असलेलं काम आपण सध्या बघतोय. दिशा टनेल बोअरिंग मशीनद्वारे बोगदा खोदण्याचं काम हे आता इथे होताना आपण बघतोय. गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 2 अशी ही मेट्रो लाईन आहे. मेट्रो लाईन 7 आणि त्याचं जे बोगद्याचं ब्रेक थ्रू आहे ते नुकतंच झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस स्वतः त्यासाठी उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते ते पार पडलं आणि या सगळ्या कामाची अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना प्रत्यक्ष ह्या कामाची पाहणी करताना सध्या मुख्यमंत्री आपल्याला पाहायला मिळतात. मेट्रो 7 वरच्या बोगद्याचा हा ब्रेक थ्रू आपण बघतोय. गुंदवली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो 2 अशी ही लाईन आहे. बामणवाड्यापासून पुढचा जो मेट्रोचा मार्ग असणार आहे तो भूमिगत होणार आहे आणि त्यासाठी जो बोगदा आवश्यक आहे त्या बोगद्याचा ब्रेक थ्रू नुकताच झालेला आहे. फडणवीसांनी त्यांच्या हस्ते हे केलेलं आहे काम आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय. अजस्त्र अशी ही मशीन आहे, बोरिंग मशीन आहे जिच्या सहाय्यानं या बोगद्याचा ब्रेक थ्रू केला जातोय. बामणवाड्यापासून पुढचा जो मेट्रो लाईन 7 मार्ग आहे तो भूमिगत आहे. त्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि त्यासाठीच जो बोगदा आवश्यक आहे भूमिगत मार्गासाठी त्याचा ब्रेक थ्रू हा फडणवीसांच्या हस्ते आता झालेला आहे आणि त्याची ही थेट दृश्य सध्या आपण बघतो. हळूहळू हे मशीन पुढे सरकतंय आणि हा बोगदा आता पूर्ण इथे होईल आणि त्यानंतर आता पुढचं कामसुद्धा त्याचं लवकरच पूर्ण होईल आणि लवकरच ही मेट्रो मार्गिका सुद्धा प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर मंत्री मंगल प्रभात लोढा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळं काम पार पडत आहे. त्यांनी या सगळ्या कामाची पाहणी केली, परिसरामध्ये आढावा घेतला. संबंधित अधिकारी पदाधिकारी इथं उपस्थित आहेत ज्यांच्याकडून या कामाचा आढावा त्यांनी घेतला आणि नुकतंच अगदी काही क्षणापूर्वी या बोगद्याचा ब्रेक थ्रू त्यांनी सुरू करून दिलेला आहे आपल्या हस्ते फडणवीसांनी. दिशा टनेल बोरिंग मशीनद्वारे बोगदा खोदण्याचं हे काम सध्या केलं जात आहे, ज्याची थेट दृश्य सध्या आपण पुढारी न्यूजवर पाहतो.
मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या मेट्रो कामाची पाहणी केलेली आहे। मेट्रो 7अ अशी ही मार्गिका आहे आणि बामणपाड्यापासून पुढचा जो मार्ग आहे तो भूमिगत असणार आहे। त्यासाठी जो बोगदा आवश्यक आहे गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 2 या मार्गासाठीचा, त्याचं काम हे आता सुरू होत आहे आणि या बोगद्याचा ब्रेक थ्रू हा दिशा बोरिंग मशीनच्या सहाय्याने केला जातोय आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय। दिशा टनेल बोरिंग मशीनद्वारे बोगदा खोदण्याचं जे काम सुरू आहे त्याची थेट दृश्य आपण पुढारी न्यूजवर बघतोय। या सगळ्या प्रोजेक्ट संदर्भातली कुठपर्यंत हे काम आलेलं आहे, पुढचं काम होण्यासाठी साधारण किती दिवस जातील, या सगळ्याची माहिती फडणवीसांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून काही क्षणापूर्वी घेतली। हे संपूर्ण परिसरात त्यांनी एक फेरफटका मारला, संपूर्णपणे इथल्या कामाची पाहणी केली आणि आता आपण ही दृश्य बघतोय। या बोगद्याचा ब्रेक थ्रू आता होतोय। गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2 मेट्रो लाईनसाठीचं हे सगळं काम आहे आणि त्यासाठी भूमिगत मार्ग जो असणार आहे त्यासाठी आवश्यक असलेल्या बोगद्याचा ब्रेक थ्रू नुकताच होताना आपण बघतोय। फडणवीसांच्या हस्ते या कामाची सुरुवात करून देण्यात आली आणि आता आपण बघतोय दिशा टनेल बोरिंग मशीनद्वारे बोगदा खोदण्याचं हे काम केलं गेलेलं आहे। ही मशीन अगदी हळूहळू पुढे सरकते, अत्यंत प्रचंड मोठी अशी ही मशीन आहे जिच्या साहाय्यानं हे काम सध्या सुरू आहे। गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 2 पर्यंत असलेली ही मेट्रो लाईन 7अ आहे, जिचा बामणवाडा इथून पुढचा मार्ग हा भूमिगत असणार आहे। बामणवाडा इथे मोठा बोगदा खणलेला आहे आणि याचा जो शेवटचा टप्पा आहे ज्याची दृश्य सध्या आपण बघतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते तो पार पडलेला आहे। या बोगद्याचं ब्रेक थ्रू होतानाची दृश्य, थेट दृश्य आपण पुढारी न्यूजवर सध्या पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या प्रकल्प परिसराची पाहणी केली, अधिकाऱ्यांकडून या सगळ्याबाबतचा आढावा घेतला, माहिती जाणून घेतली। आतापर्यंतचं झालेलं काम आहे ते नेमकं किती आहे, कसं आहे ते बघितलंय, पुढचं काम किती वेळात पूर्ण होईल याबाबतची सुद्धा माहिती त्यांनी घेतलेली आहे आणि आत्ता सध्याची दृश्य आहेत। जो महत्त्वाचा टप्पा आहे भूमिगत मेट्रो लाईनच्या मार्गासाठीचा, त्याचा जो बोगदा आवश्यक आहे त्याच्या शेवटच्या टप्प्यात अर्थात ब्रेक थ्रू त्याचा होतानाची तिथे एक दृश्य आपण बघतो। फडणवीसांच्या हस्ते हा ब्रेक थ्रू करण्यात आला। दिशा टनेल बोरिंग मशीनद्वारे बोगदा खोदण्याचं हे काम आता होताना आपण पाहतोय। गुंदवली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 2 असा हा मार्ग आहे। बामणवाड्याचं जे स्थानक आहे तिथून पुढे मेट्रो मार्ग होणार आहे आणि त्यासाठी बोगदा आवश्यक आहे आणि त्याच बोगद्याचा जो शेवटचा टप्पा आहे त्याचा ब्रेक थ्रू नुकताच होतानाची दृश्य आपण बघतोय। आता लवकरच पुढचं काम या मेट्रो मार्गाचं झाल्यानंतर सामान्य मुंबईकरांच्या सेवेत हा मार्ग सुद्धा दाखल होणार आहे। पुन्हा एकदा प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याशी आपण बोलणार आहोत। धनंजय, आता अगदी काही क्षणात हे काम पूर्ण होईल बोगद्याचं ब्रेक थ्रू होण्याचं, या पुढचा टप्पा नेमका काय असणार आहे आणि प्रोजेक्ट पूर्ण व्हायला साधारण किती वेळ लागणार आहे? खरं तर महत्त्वाचं म्हणजे आता हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आपण दिशा जी मशीन आहे
ते आता बाहेर येताना आपल्याला पाहायला म्हणजे खरं तर 61% काम पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच जे आहे ते प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यासाठी या ठिकाणी जे आहे ते जलद गतीने काम या संपूर्ण मेट्रोचं करण्यात येत आहे. आपण जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळी माहिती जी आहे ती अधिकाऱ्यांकडून घेतलेली. त्यामुळे नेमकं या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री नेमके काय म्हणतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. पण यामध्ये जर आपण महत्वाचं म्हणून पाहिलं तर या 2.5 किलोमीटरच्या या भुयारी मार्गामध्ये या बोगद्याची लांबी जी आहे ती 1.647 किलोमीटरची आहे आणि यामध्ये महत्वाचं म्हणजे 1180 ज्या जे लाईनिंग करण्यात येतं त्यासाठी ज्या जे आहेत त्या वापरण्यात येतील त्यांचा 1.4 मीटर लांब या बसवण्यात आलेलं काम जे आहे ते सुद्धा अंतिम टप्प्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर हे जे आहे ते आता हे केजीएम जी मशीन आहे ती बाहेर त्यांना आपल्याला पाहायला मिळते आणि आता एक शेवटचा टप्पा होता ऐतिहासिक असं ठेवूनचा आणि स्वतः पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. यामुळे या 7 पळमुळे जे आहे ते महानगर प्रदेश मधील ज्या विविध मेट्रोची मार्ग आहेत ते विमानतळापर्यंत घरी जाणार आहेत आणि त्यामुळे महत्वाचं म्हणजे मेट्रोची इलाहाबाद ते बांद्रे असा हा मार्ग आहे ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय या विमानतळाच्या विविध स्थानकाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना खरंतर सुरक्षित आणि आरामदायी वातानुकूलित प्रवास हा लवकरच आता करता येणार आहे. जो महत्वाचा आणि सगळ्यात कठीण भाग होता तो म्हणजे या भुयारी मार्गाचा आहे खोदकामाचा आणि तो आता या ठिकाणी आपल्याला पूर्ण होत आलेला पाहायला मिळते. मशीन जी आहे ती आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक क्षण जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो. दिशा नावाची मशीन आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि ही मशीन आता आपल्याला बाहेर आलेली जी आहे पाहायला मिळते. त्यामुळे याचं अडचणी जे आहे ते प्रचंड काम होतं आणि आता या अडचणीवर मात करत या ठिकाणी हा मार्ग जो आहे तो पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतो. या भुयारी मार्गाचं जे काम आहे त्याचा अंतिम टप्प्यात होतं आणि त्यातला महत्वाचा टप्पा जो आहे या दिशा ईव्हीएम मशीनचा होता तो या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतं. मशीन जी आहे ती आता बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या मेट्रो 7 जे आहे ते मुंबईकरांना वाहतूक कोंडी जी आहे ती शिक्षा मुंबईकरांची खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते. कारण की आपण जर पाहिलं तर द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ही आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे दहिसर विरार या दिशेने जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ही आपल्याला पीक अवर मध्ये पाहायला मिळते. मात्र ही मेट्रो सुरू झाल्यानंतर जे आहे ही वाहतूक कोंडीतून मुंबईकरांना जो आहे तो मोठा श्वास घेता येणार आहे. खरं तर ही जी कनेक्टिव्हिटी आहे ही थेट कुलाबापर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल त्या ठिकाणी त्या तिथपर्यंत ही मार्गिका विविध टप्प्यांमध्ये जाते. त्याचबरोबर अनेक टप्पे या मेट्रोचे महत्वपूर्ण आहेत आणि त्या सर्व मेट्रोना एकत्र करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाची जोडण्यासाठी हा एक महत्वाचा टप्पा होता आणि त्याचं आता भुयारी मार्गाचं काम जे आहे ते या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर इथे यामुळे फक्त वाहतूक कोंडीच नाही तर व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा खूप महत्वाचा हा हे स्थानक असणार आहे. कारण की व्यापाराच्या दृष्टिकोनातून असेल किंवा इतर महत्वाच्या दृष्टिकोनातून हा मार्ग हा सोयीस्कर पडणार आहे. कारण की हे परदेशी नागरिक असतील पर्यटक असतील त्यांना आता या मेट्रोने या मेट्रोचं संपूर्ण काम जे आहे ते 100% पूर्ण झाल्यानंतर या मेट्रोने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे खरं तर सगळ्या गोष्टींना चालना मिळणार आहे. त्यामध्ये मग पर्यटन असेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून असेल त्याचबरोबर मुंबई सर्वसामान्य जे मुंबईकर आहे त्यांच्या प्रवासाच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे आणि त्यातच आज या ठिकाणी जे आहे त्या महत्वपूर्ण असं जो हा टप्पा आहे याच्या त्या भुयारी मार्गाचं काम जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच उपस्थितीमध्ये या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर पाहिलं तर सगळ्यात आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आल्यावर अधिकाऱ्यांकडून सगळी माहिती घेतली. या ठिकाणी हे काम कशा टप्प्यामध्ये करण्यात आलं, काय अडचणी होत्या त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पाहिल्या आणि त्यानंतर
जर आपण पाहिलं तर आता त्याचं स्विच जे आहे ऑन करून मशीन जी आहे ती सुरू करण्यात आली होती. आता हे काम खरं तर रिझी पूर्ण झालेलं आहे आणि ही मशीन आपल्याला बाहेर आलेली पाहायला मिळते. आणि आता या सगळ्यावर नेमकं मुख्यमंत्री काय माध्यमांशी संवाद साधतायत हे सुद्धा पाहावं लागेल. खरं तर आता महत्वाचा हा टप्पा होता आणि त्यातले ही मशीन जी आहे तिचं आता खोदकाम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि ही मशीन आपल्याला बाहेर आलेली पाहायला मिळते. खरं तर ही दिशा नावाची ही टीबीएम मशीन होती आणि या टीबीएम मशीनच्या मार्फत हा महत्वाचा टप्पा आता पूर्ण करण्यात आला आणि खऱ्या अर्थाने एक महत्वाचं या सगळ्यात म्हणावं लागेल तर म्हणजे ज्यांनी या सगळ्यासाठी काम केलेलं आहे ते त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा तेवढाच आनंद या ठिकाणी होते. कारण की ही सेवा देताना सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे याचं व्यवस्थितरित्या काम करणं आणि ते काम जे आहे ते हे कर्मचारी या ठिकाणी करत असतात. आणि आज त्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा महत्वाचा टप्पा आता सुरू होताना पाहायला मिळतो. त्यामुळे कुठेतरी समाधान जे आहे ते इकडच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा पाहायला मिळतं. कारण की हे सगळं काम जे आहे मेट्रोचं हे याच कर्मचाऱ्यांमुळे कुठेतरी जलद गतीने होताना पाहायला मिळते. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा हे समाधान पाहायला मिळतं. अखेर या बोगदा जो आहे तो खणून आता पूर्ण झालेला आहे आणि ही दिशा नावाची ईव्हीएम मशीन ही बाहेर आलेली आपल्याला पाहायला मिळते. तर या सगळ्यावर मुख्यमंत्री नेमकं काय संवाद साधतात माध्यमांशी ते सुद्धा पाहावं लागणार आहे. त्यामुळे नक्कीच अत्यंत महत्वाचा हा टप्पा आहे आणि हा टप्पा पूर्ण झालेला आहे. आता ही मशीन बाहेर आलेली आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री याचा सगळा आढावा घेत आहेत आणि हा घेऊन झाल्यानंतर मुख्यमंत्री आता थोड्याच वेळात जे आहे ते माध्यमांशी संवाद साधतील. जी निश्चित धनंजय, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी. आपण सध्या बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कामाची पाहणी केलेली आहे आणि जो भूमिगत मार्ग आहे मेट्रो 7अ बोगद्याचा त्याचा ब्रेक थ्रू नुकताच होताना आपण बघितला. देवेंद्र फडणवीस इथे उपस्थित असल्याचं आपण बघतोय. त्याचबरोबर मंगलप्रभात लोढा आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. इतरही संबंधित विभागाचे अधिकारी आहेत जे फडणवीसांना या सगळ्या संदर्भातली माहिती देत आहेत आणि त्यांच्याकडून फडणवीस आता या सगळ्याबाबतची माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळतात. दिशा टनल बोरिंग मशीनद्वारे हे सगळं काम करण्यात आलेलं आहे.